चंद्राच्या गावातलं गुपित. ए बाळांनो, किती गार वारा वाहतोय ना. आणि तो चंद्र बघा, किती उजळ आणि शांत. आज मला तुमच्यासाठी एक खास गोष्ट सांगायचीय. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका चिमुकल्या गावात एक मुलगी राहायची. तिचं नाव होतं तारा. तिला दर रात्री आकाशाकडे बघायची भारी हौस. विशेषतः चंद्र दिसायला लागला की ती मस्त अंगणात बसून चंद्राशी बोलायची. एक रात्री ती चंद्राकडे पाहत होती आणि म्हणाली, चंद्रा मामा, एक दिवस तुझ्या गावाला यायचंय मला. चंद्राने तिचं ऐकलं आणि एक चमकदार प्रकाश तिला वेढून गेला. आणि क्षणार्धात ती पोहोचली चंद्राच्या गावात. तिथे सगळं काही दुधासारखं पांढरं, शांत आणि चमचमीत होतं. तिथले प्राणी ताऱ्यांतून खेळायचे, झाडं सोन्याचं संगीत वाजवायची. आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे तिथं एक पुस्तकालय होतं, पण त्या पुस्तकात स्वप्न भरलेली होती. ताराला एक गोड स्वप्न आवडलं, जिथं ती आपल्या आजीबरोबर चंद्रप्रकाशात बसून गोष्टी ऐकत होती. अगदी आपल्यासारखंच. सकाळ झाली आणि तारा आपल्या गादीवर परत आली. पण तिच्या मनात चंद्रगावाची आठवण कायमची घर करून बसली. आता बघा बाळांनो, तुम्ही सगळे डोळे बंद करा. कदाचित आज तुम्हालाही चंद्रा मामा बोलवेल. आजी हळूच अंगावर पांघरून